नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे. तर सर्वच भाग असा उन्हाचा चटका झालेला आहे, म्हणजेच की उन्हाचा झटका वाढत आहे. पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची अशी दमट हवामानाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, छत्रपतीनगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज असा दिलेला आहे, हवामान विभागाने दिलेला आहे. तर यवतमाळ, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी, तर नागपूर जिल्ह्यात शनिवारी, तसेच बुलढाणा, बीड, सातारा, अहिल्यानगर जिल्हा तर शुक्रवारी उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात या ठिकाणी आलेला आहे. राज्याच्या इतर भागातही तापमान वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. अशाच नवीन अपडेट जाणण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.